नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर SIP मध्ये दर महिन्याला जर आपण 500 रुपये गुंतवले तर किती वर्षांनी आपले 1 कोटी होतील, या संदर्भात हा प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहोत. तत्पूर्वी एकदा पुनश्च विनंती आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. दुसरं म्हणजे मित्रांनो, आता तुम्ही म्हणसाल की SIP आम्हाला करायची आहे पण कुठून सुरुवात करावी. तर एकंदरीत मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी ॲपची लिंक दिलेली आहे तिथून आपण ॲप डाउनलोड करा, आपलं डीमेट अकाउंट खोला. डीमेट अकाउंट खोलल्याच्या नंतर SIP तुम्ही सहजरित्या करू शकता. तर एकंदरीत मित्रांनो, आता तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम आणि अंदाज परतावा हा 2 पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की या 2 पॉईंटवरच आपलं जे आहे ते किती वर्षांनी 500 रुपये महिन्याला गुंतवणूक केले तर आपल्याला अंदाज जो परतावा आहे तो किती टक्के भेटतो या अवलंबून काही गोष्टीवर ते अवलंबून असतं. तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडक्यात SIP म्हणजे काय, तर SIP म्हणजे एक म्युच्युअल फंड समान असते, तथापि SIP ही केवळ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची एक पद्धत आहे. दुसरी पद्धत एकरकमी आणि SIP कॅल्क्युलेटर एक साधन आहे. SIP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आहे. आपल्याला समजलं असेल की SIP म्हणजे काय, तर सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आहे आणि सहजरित्या तुम्ही करू शकता. याचं कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर एकंदरीत मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की 500 रुपये गुंतवणूक केल्याच्या नंतर खरंच 1 कोटी रुपये किती वर्षांनी होतील. तर मित्रांनो, तुम्ही जेवढी जास्त SIP पैशाची गुंतवणूक कराल तेवढं जर रिटर्न तुम्हाला भेटलं तर निश्चित 1 कोटीचा टर्नओव्हर करायला फार थोडा वेळ लागेल. पण ही 500 रुपयाची रक्कम जी आहे ती छोटी आहे. आपल्याला लक्षात घ्या मित्रांनो, 500 रुपयापासून अगोदर छोट्या रकमेपासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि वाढीत जे आहे ते मोठ्या रकमेकडे जायचं आहे. आणि SIP करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. दुसरं महत्त्वाची सूचना, या SIP जी आहे याचा संपूर्ण ज्ञान घेतल्यास सुद्धा तुम्ही SIP करू नका, अन्यथा कोणताही फंड जे आहे ते निवडू नका. एकंदरीत मित्रांनो, आपल्याला समजलं असेल की कशा पद्धतीने 500 रुपयाचे सुरुवातीस गुंतवणूक करा, नंतर वाढीत तुम्ही जे आहे SIP करू शकता. एकंदरीत मित्रांनो, आपण गुंतवलेली जी रक्कम आहे, आपण समजा ही मानसिक गुंतवलेली रक्कम आहे, कालावधी 10 वर्षाचा ठेवला आहे, रिटर्न आपण फक्त 12% ज्या अपेक्षित परतावा आहे त्या याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. काही गोष्टीवर सुद्धा अवलंबून असतं की आपलं जे आपल्याला किती टक्के अपेक्षित परतावा भेटत असतो याच्यावर सुद्धा हे सर्व गोष्टीवर अवलंबून असतं आणि त्या अनुषंगाने आपला जो रिटर्न आहे ते भेटत असतो. एकंदरीत मित्रांनो, SIP संदर्भात सविस्तर माहिती घ्या, अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि सविस्तर माहिती घेतल्या सुद्धा जे SIP आहे ते स्टार्ट करू नका. संपूर्ण माहिती घ्या नंतरच हे स्टार्ट करा. तर एकंदरीत मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. एकंदरीत मित्रांनो, तुम्हाला सांगायचं झालं, जे अंदाज परतावा आहे म्हणजे परतावा किती टक्के भेटतो या अनुसार आपली जी रक्कम आहे त्या रकमेत वाढ होते. तर निश्चितच मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय शिवराय.